नमस्कार विद्यार्थी मित्रो, कशी काय अभ्यास करताय ना? करायलाच पाहिजे. तर बघा, तुम्ही केला सुद्धा असेल कारण फाउंडेशन कोर्स आपण ऑलरेडी लॉन्च केलेला आहे. त्यानंतर लॉग टेबल कसा रीड करायचा तो पण ऑलरेडी व्हिडिओ आपण पाठवलेला आहे. ते व्हिडिओज पाहिले असतील तर चांगलीच गोष्ट आहे. इथून पुढचे लेक्चर तुम्हाला जास्त चांगल्यानं समजतील. मग ते पाहिलं नसेल तर समजणार नाही असं नाहीये. पण ते जर तुम्ही पाहिले तर जास्त तुमचा फायदा होईल. ठीक आहे? आणि ऋत्विक सरांच्याकडे तुम्ही शिकत आहात म्हणजे बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत सगळं तुम्हाला कव्हर करायची गॅरंटी माझी आहे. ठीक आहे? आणि सिलेबस टेन्शन घेऊ नका. कारण सिलेबस आपण व्यवस्थित कंप्लीट करणार आहे. फक्त हा व्हिडिओ येण्यासाठी थोडासा लेट झाला त्याबद्दल मी तुमचा सर्वांचा माफी मागतो. ठीक आहे? आणि आपण व्हिडिओला स्टार्ट करूया. म्हणजे काय बघा, आता आपल्याला लेक्चर बघायचं आहे सम बेसिक कॉन्सेप्ट इन केमिस्ट्री. आता सगळ्यात पहिला हा चॅप्टर आहे सम बेसिक कॉन्सेप्ट. म्हणजे यामध्ये काय बघायचं, केमिस्ट्री रिलेटेड जेवढे पण आपल्याला बेसिक कॉन्सेप्ट लागणार आहेत ते या चॅप्टर मध्ये बघणार आहे. चॅप्टर तर आपण सुरू करूच, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय आहे, केमिस्ट्री काय आहे किंवा केमिस्ट्री तुम्हाला दादा दिदी यांच्याकडून ऐकलं असेल तर केमिस्ट्री बद्दल तुम्हाला निगेटिव्ह गोष्टी ऐकायला मिळाल्या असतील. म्हणजे काय की केमिस्ट्रीमध्ये रिॲक्शन्स खूप आहेत, केमिस्ट्रीमध्ये पाठांतर खूप आहे, केमिस्ट्रीमध्ये एक्सेप्शन्स खूप आहेत. तर या सगळ्या गोष्टी असल्यामुळे केमिस्ट्री तुम्हाला काय आवडतं ना आवडतं आणि बाकी विषय आवडते वाटतात का, कारण मॅथ्स आणि बायो आपण इंटरेस्टने घेतलेला आहे. म्हणजे मॅथ्स तुम्हाला आवडतं म्हणून घेतला म्हणजे मॅथ्स फेवरेटच असणार आहे. किंवा बायोलॉजी तुम्ही घेतला असेल तर बायोलॉजी पण इंटरेस्टेड आहे म्हणून घेतलेला आहात. फिजिक्स हा विषय असा आहे की बायोच्या विद्यार्थ्यांना तो आवडतच नाही कारण कॅल्क्युलेशन जास्त आहे. आणि मॅथ्सच्या विद्यार्थ्यांना आवडतो कारण त्यामध्ये थोडंसं काय आहे, कॅल्क्युलेशन आहे किंवा फिजिक्स जे आहे ते आपण इमॅजिन करू शकतो. म्हणजे बॉल इकडून टाकला तिकडून टाकला असं काहीतरी असेल किंवा जे रेग्युलर घडत आहेत त्या गोष्टी असल्यामुळे आपण फिजिक्स इमॅजिन करू शकतो. पण केमिस्ट्री आतापर्यंत आपण आणि केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकलच्या नावाखाली आतापर्यंत आपण फक्त एखादा 10वी मध्ये असणारा एखादा प्रयोग किंवा काहीतरी प्रयोग फक्त बघितला असेल, केला तर अजूनपर्यंत आपण काहीच नाही. त्यामुळे केमिस्ट्रीची भीती मनामध्ये असण्याचं कारण आहे की आपण ते कधी इमॅजिनच नाही केलेलं आहे. इथून पुढे असं नाही होणार. इथून पुढे आपण इमॅजिन करत करत केमिस्ट्री बघणार आहे. तर एक एक्झाम्पल बघू. जसं की तुम्ही चहा करत असाल, आता मुली असाल तर करतच असाल, मुलं पण आजकाल खूप खूप बनत आहेत, तर त्यांनी पण चहा करणं येत असेल. चहा करणं सर्वांना येतं, काय अडचण नाही. जरी केला नसेल तरी पाहिला असेल, एवढं तरी माहिती असेल थेरॉटिकली. ठीक आहे? सो समजा तुम्हाला चहा बनवायचा आहे, काय लागणार आहे चहा बनवण्यासाठी? बोला बोला, काय लागणार आहे तुमच्या मनामध्ये ठेवा. ठीक आहे? सगळ्यात पहिला कोणीतरी म्हटलं असेल पाणी लागणार आहे. अरे पण पाण्याच्या आधी गॅस पाहिजे. गॅस आपल्याला असेल तरच आपण चहा बनवणार ना. सगळ्यात पहिला गॅस पाहिजे. ठीक आहे? त्यानंतर काय पाहिजे, त्यावरती एक पॉट पाहिजे. ठीक आहे? एक पॉट घेतलं, त्यामध्ये पाणी टाकलं, पाणी आपण उकळलं, उकळल्यानंतर बाकीच्या गोष्टी टाकल्या, त्यानंतर आपला चहा तयार झालेला आहे असं आपण समजू. ठीक आहे? मग आता हा चहा बनवण्यासाठी केमिस्ट्री लागते का? विचार करा, चहा बनवण्यासाठी केमिस्ट्री लागते का? तर आपण असा साधा विचार केला तर आपण म्हणतो त्यात कुठली केमिस्ट्री आहे? आमच्या आईनी किंवा आमच्या आजीने थोडी केमिस्ट्री शिकली होती म्हणून चहा बनला. केमिस्ट्री येत असेल तरच चहा येतो असं नाहीये. पण त्या चहामध्ये केमिस्ट्री आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. म्हणजे काय? सुरुवातीला बघा, गॅस ज्यावेळी तुम्ही ऑन करता आणि ज्यावेळी तुम्ही लायटर किंवा माचीस जे पण असेल त्यानं तुम्ही तो गॅस पेटवता, त्यावेळी गॅस पेटल्यानंतर त्यातून काय होते, एनर्जी बाहेर पडते. जी हीटच्या फॉर्म मध्ये असते म्हणून आपल्याला काय होतं, ते गरमी तिथं महसूस होते. मग ती जी गरमी आहे त्यामुळं तो जो चहा बनत आहे ते जे कॉन्सेप्ट आहेत म्हणजे काय, जाळ लावल्यानंतर ती जी हीट रिलीज झाली, हा कॉन्सेप्ट आपल्याला थर्मोडायनेमिक्स या चॅप्टर मध्ये बघायचा आहे. बघा इथे एक चॅप्टर आला. त्यानंतर आपण भांडं ठेवलेलं आहे. भांडं आपण पर्टिक्युलर टेम्परेचरला काय होणार आहे, बॉईल होणार आहे, काय वॉटर. वॉटर बॉईल झाला म्हणजे त्याचा तो बॉइलिंग पॉईंट आला. हे आपण स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये बघणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण खूप साऱ्या गोष्टी टाकल्या आणि मिक्स केल्या. मिक्स केल्या म्हणजे एक सोल्युशन तयार झालं. हे आपल्याला सोल्युशन चॅप्टर मध्ये बघायचं आहे. त्यानंतर ते काढलं. काढल्यानंतर आपण काय केलेलं आहे, काढत असताना बघा आता त्या हँडलला एक रबर सारखं तुम्हाला काय भेटणार आहे, पकडण्यासाठी भेटणार आहे. मग ते पकडण्यासाठी रबर सारखं जर असेल तर ते गरम झालं पाहिजे होतं, पण ते गरम नाही होत. म्हणजेच ते कशाचं बनलेलं आहे, तर ते पॉलिमरचं बनलेलं आहे. याच्या डिटेल्स आपण पॉलिमर या चॅप्टर मध्ये बघणार आहे. मग हे सगळं काढलं, फिल्टर केलं, साईडला ठेवलं तर चहा थोड्या वेळानंतर थंड होणार आहे. थर्मस मध्ये ठेवल्यानंतर तो थंड होत नाही. याचे जे रिझन्स आहेत, ह्या सगळ्याचे रिझन्स आपल्याला केमिस्ट्रीमध्ये भेटणार आहे. तर बघा, आपण चहा बनवण्यासाठी थर्मोडायनॅमिक्स पासून, स्टेट्स ऑफ मॅटर पासून बाकी सगळे चॅप्टर्स म्हणजे सोल्युशन वगैरे हे 4-5 चॅप्टर आपण युज केले. म्हणजे फक्त चहा बनवण्यासाठी आपण 4 चॅप्टर युज करणार आहे. याच पद्धतीनं पूर्णपणे आपण केमिस्ट्री लर्न करणार आहे. म्हणजे काय, केमिस्ट्री शिकत असताना जर आपण ते डेली लाईफ सोबत कनेक्ट केली तर आपल्याला केमिस्ट्री एकदम इझी जाणार आहे. समजलं का? सो केमिस्ट्रीची अजिबात भीती घ्यायची नाही. सब्जेक्ट न आवडण्याच्या 2 गोष्टी असतात. पहिली गोष्ट म्हणजे तो सब्जेक्ट तुम्हाला आवडतच नाहीये, इंटरेस्ट नाहीये किंवा त्याच्याबद्दल तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह गोष्ट आहे, ती मी क्लिअर केली आता. म्हणजे सब्जेक्ट तुम्हाला आवडायला पाहिजे आणि सब्जेक्ट बद्दल प्रेम असणं गरजेचं आहे आणि तो इझीच आहे असं आपल्या मनामध्ये घ्यायचं. ठीक आहे? आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला तो शिकवणारा टीचर आवडू शकत नाही. तर तसं काय असेल तर शिकवणारा टीचर पण चांगलाच आहे. तुम्ही कंटेंट बघा आणि त्यानंतर ठरवा, काय प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे?
सो केमिस्ट्री इझी आहे आणि डेली लाईफ सोबत आपण इमॅजिन केलं तर केमिस्ट्री खूप 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 इझीपणे आपण शिकणार आहे. ठीक आहे, सो आपण स्टार्ट करूया चॅप्टरला. सो इंट्रोडक्शन मध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा, केमिस्ट्री म्हणजे काय. आता बघा डेफिनेशन बघण्याआधी केमिस्ट्री म्हणजे काय तुम्हाला तर माहितीच असेल. केमिस्ट्रीमध्ये रिएक्शन्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये एलिमेंट्स आहेत, केमिस्ट्रीमध्ये ऍटम आहे, इलेक्ट्रॉन आहे, बॉन्ड्स बनतात, बॉन्ड रिमूव्ह होतात, या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. पण डेफिनेशन वाईज जर बघितलं तर सिंपल केमिस्ट्री काय आहे, मॅटर आहे. मॅटर म्हणजे सर्वांना माहिती आहे की जी एखादी गोष्ट स्पेस ऑक्युपाय करते आणि त्याचा स्वतःचा मास आहे त्याला आपण मॅटर म्हणतो. असा सबस्टन्स किंवा मॅटर, हा जो मॅटर आहे याच्या सगळ्या स्टडीज म्हणजे काय, फिजिकल प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज, याचे होणारे फिजिकल चेंज, केमिकल चेंज, आणि हे चेंज होत असताना काहीतरी आपण कंडिशन्स बदलल्या, तर या सगळ्यांची जी माहिती आहे ती आपण स्टडी करणार आहे केमिस्ट्रीमध्ये. ओके, इथं मी आता डेफिनेशन लिहिलेले आहे. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन. ही डेफिनेशन आहे. इंट्रोडक्शन मध्ये तुम्ही डेफिनेशन लिहून घ्या, त्यानंतर आपण पुढचं केमिस्ट्री स्टार्ट करू. ठीक आहे, चॅप्टरचा इंट्रोडक्शन पार्ट तर आपण बघितलेलाच आहे. त्यामध्ये केमिस्ट्री म्हणजे काय बघितलं. आता आपल्याला नेचर ऑफ केमिस्ट्री बघायचं आहे. नेचर ऑफ केमिस्ट्री मध्ये काय आहे की केमिस्ट्री जी आहे ती सेंट्रल सायन्स म्हटलं जातं. म्हणजे काय की सायन्सचं सेंटर आहे. कारण काय की केमिस्ट्री जी आहे ती सगळीकडे युज केली जाते. फिजिक्स मध्ये युज केली जाते, त्यानंतर तुमच्या बायोलॉजी मध्ये युज केली जाते, त्यानंतर आपण जर अनालिटिकल केमिस्ट्री बघितली तर अनालिटिक्स मध्ये युज केली जाते. त्याचबरोबर अर्थ अँड स्पेस टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्यामध्ये युज केली जाते. म्हणजे केमिस्ट्री जी आहे ती सगळीकडे युज केली जाते. त्यामुळे केमिस्ट्री हे सायन्स सेंट्रल आहे असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे, मग या केमिस्ट्रीमध्ये ब्रांचेस किती आहेत, म्हणजे आता केमिस्ट्री एक झालं, आता तुम्ही आतापर्यंत बघितलं होता सायन्स एक आहे, सायन्स मध्ये खूप साऱ्या ब्रांचेस आल्या, फिजिक्स आलं, केमिस्ट्री आलं, बायोलॉजी आलं. आता केमिस्ट्रीमध्ये सुद्धा खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. म्हणजे काय, केमिस्ट्रीमध्ये तशा मेनली 5 ब्रांचेस आहेत. बघा कोणकोणत्या ब्रांचेस मी इथं लिहित आहे. माझ्यासोबत जर तुम्ही त्या ब्रांचेस बोलल्या तर तुम्हाला सुद्धा इझिली ते लक्षात राहील. ठीक आहे, सो केमिस्ट्री जे आहे ते 5 ब्रांचेस मध्ये मेनली काय होणार आहे, डिवाइड होणार आहे. स्टडीमध्ये आपल्याला 3च ब्रांचेस आहेत, पण शक्यतो आपण त्या 5 ब्रांचेस बघणार आहे. ठीक आहे, तो स्टडीमध्ये असणाऱ्या पहिल्या 3 ब्रांचेस लिहितो मी. ठीक आहे, सगळ्यात पहिला आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री. बोला, ऑर्गॅनिक केमिस्ट्री. सोबत सोबत बोलत चला म्हणजे तुम्हालाही लक्षात राहील, कारण लेक्चर मध्ये जेवढं कव्हर होईल तेवढं चांगलं आहे. नंतर आपल्याला रिव्हिजनला मध्ये सोपं पडतं. ठीक आहे, तो सेकंड नंबर आहे इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. थर्ड आहे फिजिकल केमिस्ट्री. फिजिकल केमिस्ट्री. आता बघा हे जे आहेत हे 3 आपल्या मेन ब्रांचेस आहेत. म्हणजे आता आपण स्टडी करणार आहे 11-12 मध्ये ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री. बाकी ज्या 2 ब्रांचेस आहेत त्या 2 ब्रांचेस मी फक्त इथं लिहितो, त्या आपल्या ब्रांचेस आपल्या स्टडीमध्ये इन्क्लूड नाहीये. म्हणजे कोणती, बायोकेमिस्ट्री असेल किंवा अनालिटिकल केमिस्ट्री असेल. ठीक आहे, ठीक आहे, अनालिटिकल. ओके, आता या 2 आहेत, या पहिला मी सांगून देतो. ठीक आहे, बायोकेमिस्ट्री म्हणजे थोडक्यात काय, बायो मध्ये किंवा बायोलॉजी मध्ये आपल्या बॉडीमध्ये, ह्युमन बॉडीमध्ये म्हणा किंवा प्लांट्स मध्ये, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये म्हणा, जी पण आपल्याला केमिस्ट्री युजफुल आहे. म्हणजे काय, आपण जर समजा अन्न खाल्लं, अन्न खाल्ल्यानंतर ते पचण्यासाठी काय ऍसिड्स रिलीज होतात, या रिलेटेड ज्या रिएक्शन्स आहेत त्या सगळ्या काय बायोकेमिस्ट्री मध्ये. नेक्स्ट अनालिटिकल केमिस्ट्री. अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये काय, अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये आपण बघतो की जे पण अनालिटिक्स करतात म्हणजे अनालिसिस करतात की एवढं याचं कन्सन्ट्रेशन आहे, एवढ्या कन्सन्ट्रेशनला काय होणार किंवा या टाइप मध्ये, ते अनालिटिकल केमिस्ट्री मध्ये. थोडक्यात बघा या 2 ज्या केमिस्ट्रीज आहेत, आता बायो रिलेटेड जेवढा आपण पार्ट आहे तो ऑर्गॅनिक मध्ये बघणार आहे आपण, आणि अनालिटिकलचा जो पण पार्ट आहे तो आपण फिजिकल मध्ये बघणार आहे. त्यामुळे हे सगळं आपण कव्हर करणार आहे. फक्त 3 मेन ब्रांचेस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. बघा परत एकदा सांगत आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिकल केमिस्ट्री. आता हे काय आहे ते डिटेलमध्ये आपण बघूया. ठीक आहे, ऑर्गॅनिक केमिस्ट्री काय, इनऑर्गॅनिक केमिस्ट्री काय. आता तुम्ही वर्ड ऐकला असेल ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक वर्ड काय सांगतो तुम्हाला, ते ऐकला असेल ना, ऑर्गॅनिक हे फर्टिलायझर ऑर्गॅनिक आहे. हा प्रोडक्ट म्हणजे जर ब्युटी प्रोडक्ट युज करत असेल तर हा ऑर्गॅनिक ब्युटी प्रोडक्ट आहे. मग ऑर्गॅनिकचं मिनिंग काय, तर सिंपल आहे बघा. ऑर्गॅनिक म्हणजे जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स पासून तयार झालेलं आहे त्याला आपण ऑर्गॅनिक असं म्हणतो. मग आता ऑर्गॅनिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम पासून तयार झालं म्हणजे काय की थोडक्यात आता जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे त्या सगळ्यांमध्ये कार्बन कंटेंट खूप जास्त असतो. म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये आपण कार्बन आणि कार्बन कंपाऊंड रिलेटेड जेवढे पण क्वेश्चन येणार आहेत ते सगळं आपण इथं स्टडी करणार आहे. सो ऑर्गॅनिक म्हणजे लक्षात ठेवा कार्बन अँड कार्बन कंपाऊंड. ओके,
हे काय कार्बन आणि कार्बन कंपाऊंड रिलेटेड जेवढा पण स्टडी असेल तो आपण ऑर्गॅनिक मध्ये करणार आहे. मग त्याच्या रिएक्शन असतील फिजिकल केमिकल सगळं आपण तिथे काय होणार आहे ऑर्गॅनिक केमिस्ट्री मध्ये होणार आहे. नेक्स्ट सेकंड नंबर आहे इनऑर्गॅनिक. नावामध्येच लिहिलेलं आहे इनऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक नाहीये तो इनऑर्गॅनिक असणार आहे. म्हणजे मी सरळ सरळ लिहितो इथं नॉट ऑर्गॅनिक. ऑर्गॅनिक म्हणजे काय बघा कार्बन रिलेटेड तुम्ही इथं स्टडी केला. कार्बनला सोडून बाकी सगळे जे एलिमेंट्स आहेत त्याचा रिएक्शन फिजिकल आणि केमिकल चेंजेस ते सगळं आपण काय करणार आहे इनऑर्गॅनिक मध्ये बघणार आहे. ठीक आहे लक्षात आलं हे दोन. मग आता तुम्ही म्हणाल की सर कार्बन इथं संपला बाकी सगळे एलिमेंट इथं संपले फिजिकल साठी काय शिल्लक आहे. सिंपल फिजिकल म्हणजे लक्षात ठेवा या दोन्हींचा रिएक्शन किंवा या दोन्हींच्या मध्ये होणारे केमिकल चेंजेस हे होत असताना जे पण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे ते सगळं कॅल्क्युलेशन आपण फिजिकल केमिस्ट्री मध्ये करणार आहे. म्हणजे फिजिकल केमिस्ट्री मध्ये मी सरळ सरळ लिहितो मॅटरचा आपण काय करणार आहे स्टडी करणार आहे. तो मॅटरचा जो स्टडी करणार आहे तो आपण फिजिकल केमिस्ट्री मध्ये करणार आहे. किंवा आपण असंही लिहू शकतो की फिजिकल केमिस्ट्री मध्ये इन शॉर्ट तुम्ही असं म्हणू शकता की फिजिकल केमिस्ट्री जी आहे ती फिजिक्स प्लस केमिस्ट्री या पद्धतीनं आहे. ओके आता असं काय लिहिलेलं आहे कारण काही चॅप्टर्स आहेत जे आपले फिजिक्स मध्ये सेम टू सेम येणार आहेत. तो तुम्हाला तिथं डबल फायदा होणार आहे. म्हणजे इथं पण तो चॅप्टर आहे तिथं पण तो चॅप्टर आहे. एकच चॅप्टर स्टडी करायचा आहे इथला पण क्वेश्चन सुटला तिथला पण क्वेश्चन सुटला. ओके सो कोणते कोणते चॅप्टर आहेत तर स्ट्रक्चर ऑफ ॲटम आपल्याकडे सेम आहे. त्यानंतर स्ट्रक्चर ऑफ ॲटम मध्ये आपण ड्युअल नेचर ऑफ मॅटर बघणार आहे ते पण सेम आहे. त्यानंतर न्यूक्लियसचा पार्ट आहे तो पण सेम आहे. न्यूक्लिअर केमिस्ट्री आपल्याकडे आहे तिकडे न्यूक्लियर म्हणून तुम्ही स्टडी करता तो पण सेम आहे. थर्मोडायनेमिक्स आपल्याकडे आहे तिकडे पण थर्मोडायनेमिक्स आहे तो पण सेम आहे. भरपूर चॅप्टर असे आहेत जे फिजिक्स मध्ये आणि केमिस्ट्री मध्ये सेम आहेत. सो ते शक्यतो चॅप्टर्स जे आहेत ते कुठे येतात फिजिकल केमिस्ट्री मध्ये. बघा तिन्ही गोष्टी मी परत सांगत आहे. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन अँड कार्बन कंपाऊंड. ठीक आहे लक्षात ठेवा मी नंतर विचारणार आहे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ऑर्गॅनिक म्हणजे कार्बन अँड कार्बन कंपाऊंड. इनऑर्गॅनिक म्हणजे नॉट ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक नाहीये असं इनऑर्गॅनिक. त्यानंतर फिजिकल म्हणजे मॅटरचा स्टडी किंवा फिजिक्स प्लस केमिस्ट्री हे जे आहे ते फिजिकल केमिस्ट्री मध्ये येणार आहे. ठीक आहे तुम्ही आता आन्सर सांगा. ऑर्गॅनिक म्हणजे काय आहे गुड कार्बन अँड कार्बन कंपाऊंड. इनऑर्गॅनिक म्हणजे काय आहे कार्बन अँड कार्बन कंपाऊंड सोडून किंवा नॉट ऑर्गॅनिक बरोबर आहे काय अडचण नाही. फिजिकल मध्ये काय आहे सगळे सगळे कॅल्क्युलेशन वाला पार्ट किंवा फिजिक्स प्लस केमिस्ट्री किंवा मॅटरचा स्टडी करेक्ट आहे काय अडचण नाही. समजलं हे सगळं ठीक आहे. डिटेल मध्ये काही लिहिलेलं नाहीये कारण हे डिटेल मध्ये लिहायची गरज नाही फक्त एवढं एवढं तुम्हाला माहिती असेल तर खूप आहे. हा चार्ट तुम्हाला लिहायचा असेल तर नोट्स मध्ये लिहून घ्या. आपण पुढचा पॉईंट स्टार्ट करू. आता आपल्याला समजलेलं आहे की केमिस्ट्रीचे टाईप कोणकोणते आहेत त्या केमिस्ट्रीमध्ये आपल्याला स्टडी काय करायचं आहे आणि 11वी 12वी मध्ये काय स्टडी करायचं आहे. ठीक आहे तर आता आपल्याला बघा केमिस्ट्रीची डेफिनेशन लिहित असताना आपण लिहिलं मॅटरचं स्टडी करायचं आहे. पण आधी आपल्याला माहिती पाहिजे की मॅटर म्हणजे काय. तर मॅटर म्हणजे काय म्हटलं तर आपल्या डोक्यामध्ये एक तिथं हा काल सर तिथं तो मॅटर झाला आज इथं ह्यो मॅटर झाला तो वाला मॅटर नाही. मॅटर म्हणजे काय केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये असा सबस्टन्स ज्याचा स्वतःचा मास आहे आणि तो जागा ऑक्युपाय करत आहे त्याला आपण मॅटर म्हणणार आहे. म्हणजेच काय की मॅटर इज एनी सबस्टन्स विच ऑक्युपाय स्पेस अँड हॅव्हिंग मास याला आपण मॅटर म्हणणार आहे. मग हा मॅटर जो आहे तो वेगवेगळ्या डिफरंट कॅटेगरीमध्ये डिवाइड होतो. बघा ते आपल्याला स्टडी करायचं आहे वन बाय वन. मॅटर जो आहे तो मेनली दोन पार्ट्स मध्ये पहिला काय होतो डिवाइड. ठीक आहे सगळ्यात पहिला त्याचा पार्ट आहे प्युअर सबस्टन्सेस. बघा मी लिहित आहे तसं तुम्ही लिहिला तरी चालतं प्युअर सबस्टन्सेस. ठीक आहे दुसरा कुठला असणार आहे एक प्युअर आहे तर दुसरा काय असणार आहे इम्प्युअर असणार आहे. पण आपण इम्प्युअर लिहिणार नाही दुसऱ्याला आपण लिहिणार मिक्सचर. दुसऱ्याला काय लिहिणार मिक्सचर. ठीक आहे आता बघा हे दोन जे मी पॉइंट्स लिहिले आता याचा अर्थ समजून घ्या त्यानंतर आपण पुढच्या पॉइंटकडे जाऊ. बघा सगळ्यात पहिला प्युअर सबस्टन्सेस. प्युअर तुम्ही आता नाव बरेच ठिकाणी ऐकले असेल प्युअर व्हेज. ठीक आहे हे प्युअर आहे यामध्ये प्युअर कंटेंट आहे. ठीक आहे मग प्युअरचा अर्थ काय प्युअर म्हणजे एक स्पेसिफिकली तोच कंटेंट त्या ठिकाणी प्रेझेंट आहे. प्युअर व्हेज म्हणजे काय फक्त व्हेजच प्रेझेंट आहे दुसरं काही प्रेझेंट नाही. त्याच पद्धतीनं प्युअर सबस्टन्सेसचा अर्थ आहे फक्त ओनली वन मॅटर त्या ठिकाणी एकच मॅटर प्रेझेंट आहे दुसरा कोणताही मॅटर प्रेझेंट नाही आहे त्याला आपण म्हणणार प्युअर सबस्टन्सेस. आणि मिक्सचर तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. मिक्सचर म्हणजे काय असणार आहे की ज्या ठिकाणी एक किंवा एक पेक्षा जास्त मॅटर्स एकत्र येणार आहेत आणि मिक्स होणार आहेत त्याला आपण काय म्हणणार आहे मिक्सचर म्हणणार आहे. किंवा असंही म्हणू शकता तुम्ही या ठिकाणी जे प्युअर सबस्टन्स असणार आहे याचं जे कॉम्पोजिशन असणार आहे ते फिक्स्ड असणार आहे आणि या ठिकाणी मिक्सचरचं जे कॉम्पोजिशन आहे हे फिक्स नाही आहे. आता वन बाय वन चेक करूया. ठीक आहे पहिला प्युअर सबस्टन्सेस कंप्लीट करूया त्यानंतर मिक्सचर स्टडी करूया. आता बघा प्युअर सबस्टन्सेस. प्युअर सबस्टन्सेस मध्ये पण काय होतं टाईप पडतं. प्युअर सबस्टन्सेस मध्ये मेनली दोन टाईप आहेत. एक आहे एलिमेंट आणि दुसरा आहे कंपाऊंड.
आता बघा, एलिमेंट आणि कंपाऊंड याबद्दल तर तुम्हाला थोडंफार माहितीच असेल. चेक करा. आता एलिमेंट म्हणजे काय आहे, जे तुम्ही पिरियडिक टेबल मध्ये बघितलेलं आहे किंवा पिरियडिक टेबल बघत असताना आपण जे बघितलेलं असतं, म्हणजे कार्बन आहे, सी आहे, ऑक्सिजन आहे, ओ आहे, हे सगळे एलिमेंट झाले. मग एलिमेंट म्हणजे थोडक्यात काय आहे, की एलिमेंट म्हणजे स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर. मॅटरचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, ज्याला आपण सिंपल केमिकल रिएक्शन किंवा फिजिकल प्रोसेसनं सेपरेट करू शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार, एलिमेंट म्हणणार आहे. मग कंपाऊंड म्हणजे काय, तर कंपाऊंड म्हणजे असा सबस्टन्स जो की प्युअर फॉर्म मध्ये आहे, पण त्याला सिंपल केमिकल रिएक्शन किंवा सिंपल फिजिकल प्रोसेस आपण काय करू शकतो, सेपरेट करू शकतो, त्याला कंपाऊंड म्हणतो. म्हणजे थोडक्यात असं लक्षात ठेवा, ऍटम्स जे आहेत ते एकत्र येणार एलिमेंट बनणार. ते एलिमेंट जे आहेत ते एकत्र येणार कंपाऊंड किंवा मॉलिक्युल्स बनवणार. आता कंपाऊंड समजलं काय आहे, म्हणजे कंपाऊंड म्हणजे थोडक्यात कार्बन डायऑक्साईड, CO2, ठीक आहे. एलिमेंट म्हणजे कार्बन, त्यातला सी, ऑक्सिजन म्हणजे एलिमेंट आहे, ठीक आहे. आता तुम्ही एक्झाम्पल यांच्या ब्रॅकेटमध्ये लिहितो. एलिमेंट जे आहे ते लाईक कार्बन, ऑक्सिजन या टाईपचे एलिमेंट्स आहेत. आणि कंपाऊंड म्हणजे काय असणार आहे, कंपाऊंड म्हणजे CO2 टाईप. ओके, लक्षात आलं का? कंपाऊंड जो आहे तो CO2, कार्बन डायऑक्साईड किंवा कार्बन मोनॉक्साईड घ्या किंवा नायट्रोजन डायऑक्साईड घ्या, हे सगळे कंपाऊंड झाले. आणि नायट्रोजन, कार्बन, ऑक्सिजन हे सगळे काय झाले, एलिमेंट झाले. हे प्युअर फॉर्म मध्ये आहेत, त्याला आपण काय म्हणणार, प्युअर सबस्टन्सेस म्हणणार. आता एलिमेंट बघा, एलिमेंट परत फर्दर काय होतो, 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो. बघा, जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे तेच मी लिहित आहे, एक्स्ट्राचं काही लिहिलेलं नाहीये, ठीक आहे. 3 पार्ट कोणकोणते, तर एलिमेंट जो आहे तो मेटल, त्यानंतर नॉन मेटल आणि मेटलाइट, या 3 पार्ट्स मध्ये काय होतो, फर्दर डिवाइड होतो. आता मेटल काय, नॉन मेटल काय आणि मेटलाइट काय, हे तुम्हाला डिटेल मध्ये माहिती आहे, काय अडचण नाही, तरी पण मी अनेकदा सांगतो, ठीक आहे. एलिमेंट जो आहे तो फर्दर 3 पार्ट्स मध्ये डिवाइड झाला, मेटल, नॉन मेटल, मेटलाइट. मेटल म्हणजे काय, ज्या प्रॉपर्टीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहेत त्या परत एकदा रिकॉल करा, की मेटलच्या प्रॉपर्टीज काय आहेत. 3 प्रॉपर्टीज मेन आहेत, त्या आपल्याला बघायच्या आहेत आणि त्या मी नंतर लिहून देणार आहे, काय अडचण नाही. हे सगळे जे आहे ते पॉइंट्स आपण लिहून घेणार आहे वन बाय वन. फक्त आपण आता इथं पूर्ण समजून घ्यायचं आहे, कारण जी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आपण देणार आहे ती फक्त पाठ करून चालणार नाही. 10वी पर्यंत वेगळं होतं, आता वेगळं आहे. आता फक्त पाठांतरवर भर देऊन चालणार नाही. आता आपल्याला लॉजिक आणि कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या कम्प्लीट झाल्या पाहिजेत, ठीक आहे. सो मेटल म्हणजे काय बघा, मेटलच्या प्रॉपर्टीज काय काय आहेत. सगळ्यात पहिला जर बघितला तर मेटल जो आहे तो काय आहे, सॉलिड फॉर्म मध्ये, ठीक आहे. नेक्स्ट हार्ड आहे. नेक्स्ट त्यानंतर काय, त्याचं लस्टर आहे, ठीक आहे. नेक्स्ट तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. मग आता यामध्ये 3 प्रॉपर्टीज मेन कोणत्या कोणत्या आहेत बघा, त्या परत सांगतो. काय आहे तो, हार्ड, सॉलिड हे मेन प्रॉपर्टीज नाही. मेन प्रॉपर्टीज आहे तो जो आहे तो गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी आहे. दुसरी गोष्ट आहे की तो मेलेबल आहे. मेलेबल म्हणजे काय, की त्याला आपण जर समजा हातोड्यानं मारलं तर तो थिन शीट मध्ये, म्हणजे पत्र्यामध्ये थिन काय होतो, ट्रान्सफर होऊ शकतो. त्याला आपण काय म्हणतो, मेलेबल प्रॉपर्टी म्हणतो. तो मेलेबल आहे. त्यानंतर तो डक्टाईल आहे. डक्टाईल म्हणजे काय, जर तुम्ही त्या मेटलला असं ओढून धरलं तर त्यामध्ये काय होतं, थिन वायर मध्ये तुम्ही त्याला ट्रान्सफॉर्म करू शकता, त्याला आपण डक्टाईल म्हणतो. सो डक्टाईल, मेलेबल, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर लस्टर आहे. मग बाकीच्या गोष्टी तर आहेत, सोनरस वगैरे. सोनरसचा अर्थ काय, की एखाद्या मेटलला तुम्ही मारलं तर त्याचा आवाज असा गुंजत राहतो, त्याला आपण सोनरस प्रॉपर्टी म्हणतो, ठीक आहे. सो हे मेटलच्या प्रॉपर्टी झाल्या. 3 प्रॉपर्टी लक्षात ठेवायच्या आहेत. काय, गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सेकंड नंबर आहे कोणती म्हणलं मी, आठवा कोणती म्हणलं, मेलेबल, आणि नंतर डक्टाईल. या 3 प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत. नॉन मेटल याच्या उलट आहे. नॉन मेटल मध्ये काय, बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, डक्टाईल नाही आहे, मेलेबल नाही आहे, सोनरस नाही आहे, लस्टर नाही आहे. या सगळ्या प्रॉपर्टीज म्हणजे नॉन मेटल आहेत. मग यामध्ये एक्सेप्शन्स आहेत. म्हणजे काय, नॉन मेटल मध्ये सगळ्यात पहिला मी म्हणलं बॅड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता बॅड कंडक्टर आहे, पण त्यामध्ये एक्सेप्शन आहे ग्रॅफाइट. ग्रॅफाइट काय आहे, गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. त्यानंतर लस्टर नाही आहे, पण डायमंड सगळ्या जगातला जास्त लस्टरवाला पार्ट आहे, म्हणजे चकाकी त्याची जास्त आहे, त्यामुळे डायमंड यामध्ये एक्सेप्शन आला, ठीक आहे. हे सगळं आपण डिटेलमध्ये लिहून घेणार आहे, टेन्शन घेऊ नका. मेटलाइट, मेटलाइट म्हणजे काय, या दोघांच्या मध्ये जो आहे त्याला आपण मेटलाइट म्हणतो. म्हणजे मेटल आणि नॉन मेटल प्रॉपर्टीच्या बरोबर मधोमध जो असणार आहे इंटरमिडिएट, त्याला आपण काय म्हणणार, मेटलाइट म्हणणार आहे. आर्सेनिक, ओके, किंवा जर्मेनियम, सिलिकॉन या टाईपचे जे एलिमेंट्स आहेत त्याला आपण मेटलाइट्स म्हणतो. ते आपण नंतर लिहू. आता बघा, मेन डिफरन्स जो आहे तो तुम्हाला समजला काय, एलिमेंट आणि कंपाऊंड मधला, ठीक आहे. एलिमेंट स्मॉलेस्ट पार्टिकल आहे, कंपाऊंडचा स्मॉलेस्ट पार्टिकल एलिमेंट आहे, ठीक आहे. तो कंपाऊंड जो आहे तो वेगवेगळ्या एलिमेंटच्या कंपोजिशन बनलेला आहे, आणि एलिमेंट जो आहे तो सिंपल वेगवेगळे म्हणजे सेम टाईपचे ऍटम्स एकत्र येऊन बनलेला आहे थोडक्यात, ठीक आहे. एलिमेंट झाला, कंपाऊंड झाला. हा पार्ट समजला का, प्युअर सबस्टन्सेस वाला. गुड, समजलं नसेल परत एकदा बॅक जा, बघा, काय अडचण नाहीये, ठीक आहे. स्वतः मिक्सचर्स कडे या. मिक्सचर तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. मिक्सचर काय असतं, मिक्स केलं त्याला मिक्सचर म्हणतो, बरोबर आहे ना. आता माझ्या हातामध्ये 2 पेन आहे, ठीक आहे.
वेगवेगळे कलरचा आहे, एक ब्ल्यू कलरचा आहे, एक रेड कलरचा आहे, हे मिक्स केलं, मिक्स झालं म्हणजे हे मिक्सचर झालं. आता फक्त ब्ल्यू कलरचे पेन माझ्याकडे सगळे असते तर त्याला मी म्हटलं असतं प्युअर फॉर्म आहे, किंवा फक्त रेड कलरचे पेन माझ्याकडे सगळे असते तर मी म्हटलं असतं प्युअर फॉर्म आहे. का समजलं का? म्हणजे असं नाही की ब्ल्यू कलरचे पेन खूप सारे आहेत म्हणून ते मिक्सचर झालं, नाही. ब्ल्यू कलरचेच सगळे पेन आहेत म्हणजे ते प्युअर आहे, रेड कलरचेच सगळे पेन आहेत म्हणजे ते प्युअर आहे. पण यातलं हे मिक्स झालं म्हणजे ब्ल्यू आणि रेड कलर आता काय झाला, मिक्स झाला, म्हणून हा काय झाला, मिक्सचर झालेला आहे. कळालं का मिक्सचर आणि प्युअर मध्ये काय फरक आहे? ठीक आहे. तो मिक्सचर, मिक्सचर मध्ये पण दोन पार्ट येतात. ठीक आहे, मिक्सचर मध्ये दोन पार्ट येतात. एक आहे होमोजिनियस, होमोजिनियस, आणि दुसरा आहे हेटेरोजिनियस. ठीक आहे, एक होमोजिनियस आणि दुसरा आहे हेटेरोजिनियस. आता होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस म्हणजे काय? सिंपल आहे, नावाप्रमाणे. होमो म्हणजे एक, हेटेरो म्हणजे वेगवेगळे. आता तुम्ही म्हणाल की मिक्स करताना सर आपण वेगवेगळे कंपाऊंड मिक्स केलेले आहेत, पण मिक्स करत असताना पण आपण असे कंपाऊंड मिक्स करतो की जे होमोजिनियस म्हणजे एकत्र पूर्णपणे मिळालेले आहेत, आणि हेटेरोजिनियस म्हणजे ते मिक्स करून सुद्धा वेगवेगळे आहेत. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय बघा, होमोजिनियस, हेटेरोजिनियस लक्षात ठेवताना मी डेफिनेशन तुम्हाला देणार आहे, पण लक्षात ठेवताना मी जसं सांगत आहे त्या पद्धतीने आपल्याला लॉजिक क्लिअर पाहिजे. काय? होमोजिनियस मिक्सचर म्हणजे मिक्सचर झाल्यानंतर जर तुम्हाला त्याच्या फिजिकल स्टेट्स वेगवेगळ्या सांगता येत नसतील किंवा फिजिकली वेगवेगळा तो मॉलिक्यूल आहे हे सांगता येत नसेल तर ते होमोजिनियस आहे. जर फिजिकली वेगवेगळं सांगता येत असेल तर ते हेटेरोजिनियस आहे. एक्झाम्पल बघूया काय होमोजिनियसचं एक्झाम्पल. आपल्याला माहिती आहे होमोजिनियसचं एक्झाम्पल म्हणजे काय, समजा सॉल्ट, शुगर आणि वॉटर हे जर मिक्स केलं, वॉटर मध्ये मी काय केलं, सॉल्ट टाकलेला आहे, शुगर टाकलेला आहे, मिक्स केलेला आहे. वेल मिक्स केल्यानंतर आता मला सांगा या सोल्युशन मध्ये, कोणत्या सॉल्ट शुगर सोल्युशन मध्ये तुम्हाला सांगता येईल का सॉल्ट कोणता आहे, शुगर कोणता आहे, वॉटर कोणता आहे? नाही, कारण सॉल्ट आणि शुगर काय पाण्यामध्ये पूर्णपणे डिझॉल्व्ह झालेले आहे. आता कोणता मॉलिक्यूल कोणता आहे हे सांगणं अवघड आहे किंवा आपण सांगू शकत नाही, त्याला आपण काय म्हणणार, होमोजिनियस मिक्सचर म्हणणार. पण त्याच जागी मी आता हेटेरोजिनियस मिक्सचर म्हणजे काय केलं, पाणी घेतलं, पाण्यामध्ये काय केलं मी, थोडीशी वाळू मिक्स केली, वाळू मिक्स केली आणि पूर्ण मिक्स केलेला आहे. आता तुम्हाला सांगता येतं का वाळूचे कण कोणते आहेत आणि पाण्याचे कण कोणते आहेत? ऑब्विसली सांगता येणार आहे, कारण वाळू स्पष्ट स्पष्ट दिसत आहे आणि पाणी पण स्पष्ट स्पष्ट दिसत आहे, म्हणजे ते कोणतं झालं, हेटेरोजिनियस एक्झाम्पल. क्लिअर आहे का? होमोजिनियस म्हणजे मिक्स केल्यानंतर ओळखत नाही, याला होमोजिनियस म्हणणार. हेटेरोजिनियस म्हणजे मिक्स केल्यानंतर ओळखतं, त्याला आपण हेटेरोजिनियस म्हणणार. समजलं का? आता बघा मिक्सचर जे आहे ते काय होणार आहे, ज्यावेळी आपण ऍड करणार आहे त्यावेळी मिक्सचर मध्ये पार्टिकलचं जे प्रपोर्शन असणार आहे ते सेमच असेल असं नाहीये, ते वेगवेगळ्या प्रपोर्शनने ऍड होणार आहे. पण होमोजिनियस आणि हेटेरोजिनियस यामध्ये कसा डिफरन्स ओळखायचा, तर होमोजिनियस मध्ये जेवढे पण पार्टिकल्स प्रेझेंट आहेत ते काय असणार आहेत, युनिफॉर्म कंपोजिशन वाले असणार. युनिफॉर्म कंपोजिशन. आता युनिफॉर्म कंपोजिशन म्हणजे काय, की थ्रू आउट द बल्क जर तुम्ही त्यामध्ये प्रपोर्शन बघितलं तर ते काय असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की सर वरती तर सांगितलं की वेगवेगळं आहे, आतमध्ये म्हणत आहे की सेम आहे. प्रपोर्शन घेत असताना तुम्ही कितीही घ्या फरक पडत नाही, पण ज्यावेळी तुम्ही सोल्युशन तयार करणार किंवा मिक्सचर तयार करणार त्यामध्ये थ्रू आउट द बल्क जे कंपोजिशन आहे ते युनिफॉर्मली असणार आहे. म्हणजे काय, समजा साखर पाणी आहे, मग साखर पाण्याची चव स्टार्टिंगला तुम्ही, किंवा सरबत आहे समजा, सरबतची चव स्टार्टिंगला तुम्ही जी घेतली तो सरबत संपल्यानंतर शेवटपर्यंत त्याची चव बदलते का? नाही, सेमच असते. याला आपण म्हणतो थ्रू आउट द बल्क काय, युनिफॉर्म कंपोजिशन आहे. पण त्याच जागी जर तुम्ही वाळू घेतली, त्यामध्ये मिक्स केलेलं पाणी आहे, वाळू पाण्याचं आहे, तर ती काही चव घ्यायची नाहीये. त्यामध्ये काय करायचंय, तुम्ही बघितला तर वरच्या साईडला थोडं पाणी जास्त असतं, वाळू कमी असते, मध्ये इक्वल आहे, आणि लास्टला जे आहे वाळूचे कणके आहेत जास्त आहे. मग हे जे आहे हे थ्रू आउट काय सेम युनिफॉर्म किंवा युनिफॉर्म कंपोजिशन नाही आहे, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, मग या पद्धतीनं आपण एखादं एक्झाम्पल घ्या, तुम्हाला जे माहिती आहे ते एक्झाम्पल डिस्कस करा, काय अडचण नाही, म्हणजे मनामध्ये धरा किंवा तुम्ही लिहून घ्या आणि त्यानंतर ते बघा की जे मी म्हणत आहे ते त्याला मॅच होत आहे की नाही. बघा अजून एक एक्झाम्पल देतो तुम्हाला. होमोजिनियस साठी बघा दूध आणि पाणी, म्हणजे पाण्यामध्ये समजा दूध किंवा दुधामध्ये समजा पाणी मिक्स केलं तर काय होणार आहे, आपल्याला ओळखता येणार नाही की पाणी कोणतं आहे, दूध कोणतं आहे. पण त्यामध्ये थ्रू आउट द बल्क असं होणार आहे की पाणी वरती थोडं जास्त आहे, खाली थोडं दूध जास्त आहे, असं आहे का? नाही, थ्रू आउट द बल्क ते सेमच आहे, म्हणून ते होमोजिनियस आहे. हेटेरोजिनियस मध्ये अजून एखादं एक्झाम्पल बघा. रेग्युलर मध्ये भेळ कधी ना कधी खाल्ली असेल, भेळ म्हणजे काय, हेटेरोजिनियस आहे. आता स्टार्टिंगला बघा ते मिक्सचर काय आहे, कारण ते तयार करत असताना असं आहे का, भेळवाला 5 ग्रॅमच कांदा टाकला पाहिजे, 2 ग्रॅमच शेव टाकली पाहिजे, 10 ग्रॅमच त्यामध्ये भडंग टाकला पाहिजे, 2 ग्रॅमच त्यामध्ये काहीतरी फरसाणा वगैरे टाकला पाहिजे, असं काय आहे का? नाही, त्यामध्ये कॉम्पोजिशन काही फिक्स नाही आहे. स्टार्टिंगला काही टाकलं, कसं केलं, मिक्स केलं, तयार झालेले आहे भेळ. भेळ घेतल्यानंतर बघा ती सरबत सारखी आहे का, पहिला सिप घेतला सेम लागला, शेवटचा सिप घेतला सेम लागला, पण नाही,
भेळमध्ये काय होतं, स्टार्टिंगला तुम्ही खाताना वेगळी चव लागत आहे, कारण त्यामध्ये कांदा थोडा जास्त आला असेल किंवा शेव थोडी जास्त आली असेल. दुसरा तुम्ही चमचा घेतला, त्यामध्ये कंपोजिशन वेगवेगळं आहे. म्हणजे थ्रूआउट द बल्क काय आहे, कंपोजिशन हे वेगवेगळं आहे, युनिफॉर्म नाही आहे, नॉन युनिफॉर्म आहे. म्हणून त्याला आपण हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणणार. सिंपल कळालं का? याला आपण युनिफॉर्म मिक्सचर म्हणणार, याला आपण नॉन युनिफॉर्म मिक्सचर म्हणणार. एक्झाम्पल फक्त या दोघांमध्ये आपल्याला लक्षात कोणतं ठेवायचं आहे, तर ब्लड. ब्लड कोणतं आहे सांगा विचार करून. ओके, तुम्ही विचार केला असेल ब्लड, आता सगळं रेड कलरचं आहे, ओळखता येत नाही, म्हणजे सर ते होमोजिनियस असणार आहे असं आपल्याला वाटतं, पण ब्लड होमोजिनियस नाही आहे हे लक्षात ठेवा. ब्लड जे आहे ते हेट्रोजिनियस आहे. का ब्लड हेट्रोजिनियस आहे? कारण त्यामध्ये प्रेझेंट असणारे WBC, RBC, प्लाझ्मा हे सगळे जे आहे ते प्रेझेंट आहे, पण ते एकमेकांमध्ये मिक्स झाले नाही, ते फिजिकली काय आहे, सेपरेटच प्रेझेंट आहे. त्यामुळे त्याला आपण म्हणणार हेट्रोजिनियस एक्झाम्पल. लक्षात आलं, ते हेट्रोजिनियस मिक्सचर आहे, म्हणजे ब्लड इज अ हेट्रोजिनियस मिक्सचर. एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. हा चार्ट आपण डिटेलमध्ये बघितलेला आहे, पूर्ण काय समजलेला असेल चार्ट. जर तुम्हाला बघितला तर डाऊट फक्त एक ठिकाणी येऊ शकतो की कार्बन आणि ऑक्सिजन, कारण कार्बन ऑक्सिजन हे दोन सर आहेत आणि तुम्ही याला मिक्सचर मध्ये नाही लिहिलं, याला प्युअर मध्ये लिहिलं. हा डाऊट येणं स्वाभाविक आहे, काय अडचण नाहीये. बघा आता कार्बन आणि ऑक्सिजन सेपरेट सेपरेट प्रेझेंट आहेत का इथं? नाही, तो एकच मॅटर आहे, त्याला आपण कार्बन डायऑक्साईड म्हणतो. म्हणजे कार्बन ऑक्सिजन एकत्र येऊन त्यांनी कार्बन डायऑक्साईड बनवलेला आहे. आता तो सबस्टन्स आहे कोणता? कार्बन डायऑक्साईड. कार्बन आणि ऑक्सिजन सबस्टन्स नाहीये, मॅटर कोणता आहे? कार्बन डायऑक्साईड. मग फक्त कार्बन डायऑक्साईड जर प्रेझेंट असेल तर त्याला आपण प्युअर फॉर्म मध्ये म्हणणार, आणि कार्बन डायऑक्साईड सोबत अजून कोणते पार्टिकल प्रेझेंट असतील तर ते काय येणार? मिक्सचर मध्ये येणार. मग बघा, कार्बन डायऑक्साईड प्युअर फॉर्म मध्ये आहे, पण कार्बन आणि ऑक्सिजन सेपरेट सेपरेट आपण जर मिक्स केला तर ते आपण मिक्सचर मध्ये टाकणार आहे. समजलं का? क्लिअर आहे का? बघा, कार्बन डायऑक्साईड पूर्ण कंपाऊंड एकच मॅटर आहे, त्यामुळे तो कंपाऊंड आहे किंवा प्युअर सबस्टन्स मध्ये येतो. पण कार्बन आणि ऑक्सिजन हे जर सेपरेट सेपरेट मॉलिक्युल आपण मिक्स केले तर तो काय होणार आहे? वेगवेगळा मॉलिक्युल तयार होणार आहे, त्यामुळे तो वेगवेगळे एकत्र आले म्हणून ते मिक्सचर मध्ये जाणार आहे. कळालं का? एकच असेल म्हणजे थोडक्यात आता बघा या पेनावरून, ठीक आहे, समजा ही जी बॉडी आहे, ठीक आहे, ही बॉडी आहे, हा ऑक्सिजन आहे समजा, ठीक आहे, आणि हा कार्बन आहे समजा. हा कार्बन आणि ऑक्सिजन एकत्र आला, काय झालं? कार्बन डायऑक्साईड तयार झाला. आता हा एक सेपरेट मॅटर तयार झाला. हा सेपरेट मॅटर जर कुठेही नेचर मध्ये प्रेझेंट असेल प्युअर फॉर्म मध्ये, म्हणजे एकच हाच मॅटर प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणणार? प्युअर सबस्टन्स म्हणणार. पण जर या ठिकाणी म्हणजे काय, हा सेपरेट आहे, हा सेपरेट आहे, आता हे सेपरेटली समजा मिक्स असेल तर याचा अर्थ हे दिसत आहे ना, हा पण सेपरेट आहे, हा पण सेपरेट आहे, हे दिसत आहे, म्हणजे हे काय आहे? मिक्सचर आहे. क्लिअर आहे का? म्हणजे एक सेम टाईपचं जर मॅटर असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे? बोला बोला बोला, काय म्हणणार आहे? प्युअर फॉर्म. आणि जर सेम टाईपचे किंवा वेगवेगळ्या टाईपचे दोन पेक्षा जास्त मॅटर्स एकत्र असतील तर आपण काय म्हणणार आहे? मिक्सचर म्हणणार आहे. ठीक आहे, हा चार्ट लिहून घ्या. हा चार्ट लिहून झाल्यानंतर आपण याच्या डेफिनेशन बघणार आहे. ठीक आहे, ओके. तर आता आपण तो चार्ट लिहिलेलाच आहे आणि समजलेला आहे, फक्त आपल्याला आता डेफिनेशन लिहायचे आहेत. बघा, मॅटर म्हणजे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे, तीच डेफिनेशन लिहिली आहे. द सबस्टन्स हॅव्हिंग मास अँड ऑक्युपाइंग स्पेस, म्हणजे काय आहे? मॅटर आहे. मॅटर मध्ये मेनली दोन टाईप आहेत, एक आहे प्युअर सबस्टन्स आणि दुसरा आहे मिक्सचर. प्युअर सबस्टन्स मध्ये बघा काय काय लिहिलेलं आहे? हॅव डेफिनाइट केमिकल कॉम्पोजिशन, म्हणजे केमिकल कॉम्पोजिशन जे आहे ते काय असणार आहे? डेफिनाइट असणार आहे. याच्यावर पूर्ण डिस्कशन आपण ऑलरेडी मागे गेलेला आहे. ठीक आहे, फक्त आता डेफिनेशन वाईज किंवा कसं लिहायचं नोट्स मध्ये आपले कसे पॉईंट पाहिजे त्यासाठी मी इथं व्यवस्थित लिहून दिलेला आहे. प्युअर सबस्टन्सचा दुसरा पॉईंट काय? जर डेफिनाइट प्रपोर्शन असेल कायमच तर त्या ठिकाणी प्रॉपर्टीज पण त्याच्या ज्या असणार आहेत त्या पण काय असणार आहेत? सेम असणार आहेत किंवा डेफिनाइट असणार आहेत. एक्झाम्पल मध्ये बघा काय लिहिले? प्युअर मेटल, डिस्टिल्ड वॉटर असेल. ओके, म्हणजे जे पण प्युअर फॉर्म मध्ये आहेत त्याला आपण काय म्हणणार? प्युअर सबस्टन्स म्हणणार आहे. नेक्स्ट, मिक्सचर. मिक्सचर म्हणजे काय? दोन किंवा दोन पेक्षा जास्त मॅटर एकत्र आले तर त्याला आपण मिक्सचर म्हणतो. त्याचं काही डेफिनाइट कंपोजिशन नाहीये. जर डेफिनाइट कंपोजिशनच नसेल तर काय नसणार आहे? त्याच्या प्रॉपर्टीज पण डेफिनाइट नसणार आहेत. एक्झाम्पल मध्ये पेंट, कॉन्क्रीट, त्यानंतर भेळ. भेळ माहिती ना आपण जी खातो ती, तेवाला एक्झाम्पल मी इथे लिहिलेलं आहे. ठीक आहे, याच्यावरून म्हणजे प्युअर सबस्टन्स आणि तुम्हाला मिक्सचर समजलं असेल तर याच्या अकॉर्डिंग एक क्वेश्चन मी इथे दिलेला आहे. पॉज करून तुम्ही क्वेश्चन पहिला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. यामध्ये तुम्हाला सांगायचं मिक्सचर कोणते आहेत आणि प्युअर सबस्टन्सेस कोणते आहेत. पॉज करून पहा. ओके, जर समजलं असेल तर आपण आता चेक करून घेऊया. बघा, मिक्सचर आणि प्युअर सबस्टन्स. आता समजा मिक्सचर असेल तर मी या पद्धतीने टिक मारीन आणि प्युअर सबस्टन्स असेल तर या पद्धतीने मी त्याला गोल करतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला समजून जाईल. मिक्सचर, आता सगळ्यात पहिला बघा एक्झाम्पल काय? सी वॉटर. सी वॉटर काय आहे? ओके, सी वॉटर म्हणजे काय? समुद्रातलं पाणी. म्हणजे त्यामध्ये काय? NaCl चा पण कंटेंट आहे, पाण्याचा पण कंटेंट आहे, म्हणजे हे थोडक्यात काय आलं? मिक्सचर झालेलं आहे. हे काय आहे? मिक्सचर आहे. नेक्स्ट, गॅसोलिन. गॅसोलिन बद्दल माहिती आहे का? क्रूड ऑइल ज्यावेळी पण काय केलं जातं? फ्रॅक्शनल डिस्टिलेशन केलं जातं
पेट्रोल डिझेल सेपरेट केलं जातं त्यावेळी स्टार्टिंगला जे गॅसेस येतात त्यांना आपण गॅसोलिन म्हणलं जातं, म्हणजे ते फ्लेमेबल गॅस असतो. पण त्यामध्ये खूप साऱ्या गॅसेसचं काय असतं, मिक्सचर असतं, त्यामुळे त्याला आपण काय म्हणणार आहे, मिक्सचरच म्हणणार आहे. स्किन आहे आपली, ही दिसत आहे सगळ्यांना. स्किन माहिती आहे आपल्याला काय असणार आहे, मिक्सचर आहे की प्युअर आहे. जर तुम्हाला वाटत असेल स्किन प्युअर आहे तर नाहीये. स्किन जी बनलेली आहे ती वेगवेगळ्या मटेरियलनं बनलेली आहे, म्हणजे त्यामध्ये फ्लुइड्स आहेत, त्यानंतर त्यामध्ये प्रोटीन्स आहेत, अजून भरपूर गोष्टी त्यामध्ये प्रेझेंट आहेत. त्यानंतर ती स्किन बनलेली आहे, म्हणजे स्किन पण एक प्रकारचं काय आहे, मिक्सचर आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट गोल्ड. आता गोल्ड मी पुढे 24 केलेले आहे, म्हणजे 24 कॅरेट. जर 24 कॅरेट गोल्ड असेल तर ते काय असणार आहे, प्युअर असणार आहे. एवढं जर आपल्याला माहिती आहे, गोल्ड खरेदीला गेल्यावर प्युअर गोल्ड म्हणजे 24 कॅरेट, मग 22, 20 हे जे कॅरेट कमी होत चाललं, म्हणजे याचा अर्थ त्यामध्ये दुसरा मेटल काय होत चाललेला, ऍड होत चाललेला आहे, म्हणजे हे काय आहे, प्युअर. ओके, हा प्युअर आहे ना, प्युअरला आपण काय करत आहे, गोल्ड करत आहे. सो हे आहे प्युअर. ओके, नेक्स्ट पेज ऑफ बुक. सांगा बुकचं पेज. आता आपल्याला दिसताना ते प्युअर दिसत आहे, पण ऍक्च्युअल मध्ये पेज ऑफ बुक, बुक वरती काय काही लिहिलेलं पण आहे, म्हणजे ते पेज एका पद्धतीने बनलेलं आहे, त्यामध्ये पण वेगवेगळे केमिकल्स यूज आहेत. त्यानंतर त्यावरती लिहिलेलं जे रायटिंग आहे ते वेगवेगळ्या इंकनं लिहिलेलं आहे, म्हणजे इंक त्यामध्ये आली, म्हणजे 2 किंवा 2 पेक्षा जास्त मॅटर आले, म्हणजे ऑब्व्हियसली हे काय आहे, मिक्सचर आहे. नेक्स्ट डायमंड. डायमंड तर सगळ्यांना माहितीच आहे, डायमंड काय आहे, प्युअर आहे, एकदम प्युअर पार्टिकल जो आहे तो काय, डायमंड आहे. हे 2 प्युअर आहेत, बाकी सगळे मिक्सचर आहेत. तुम्ही पण पहा याच पद्धतीने करेक्ट आन्सर आला असेल तर व्हेरी गुड. मला समजलेलं आहे मिक्सचर आणि प्युअर कंपाऊंड काय आहे. त्यानंतर बघा, प्युअर कंपाऊंड मध्ये आपण बघितलं होतं की दुसरं आहे एलिमेंट आणि कंपाऊंड. ठीक आहे, त्यातला एलिमेंट वाला पार्ट मी इथं लिहिलेला आहे. काय आहे बघा एलिमेंट. एलिमेंट म्हणजे अशी गोष्ट आहे जी फर्दर आपण सिम्पलर केमिकल रिएक्शन काय करू शकत नाही, सिम्प्लिफाईड करू शकत नाही, म्हणजे त्याला फर्दर डिवाइड करू शकत नाही, त्याला आपण एलिमेंट म्हणणार आहे. ठीक आहे, एलिमेंट प्युअर सबस्टन्सचा काय आहे, एक पार्ट आहे. आता एलिमेंट बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन खूप सारं केलेलं आहे. आता एलिमेंट जो आहे तो फर्दर 3 पार्ट्स मध्ये डिवाइड होतो, मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्स. हे सगळं नोट करून घ्या, आपण मेटल, नॉन मेटल आणि मेटलाइट्सची माहिती लिहून. ओके, एलिमेंट पर्यंत आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे एलिमेंटचे जे 3 टाइप्स आहेत, म्हणजे कोणते, मेटल्स, नॉन मेटल्स आणि मेटलाइट्स. हे काय आहेत ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे, त्याच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, त्याच प्रॉपर्टी मी इथे लिहिलेली आहे. काय बघा, मेटल जे आहे लस्टर आहे, त्यानंतर कंडक्ट हीट अँड इलेक्ट्रिसिटी करतं, डक्टाईल आहे, मेलेबल आहे आणि त्याचे एक्झाम्पल्स हे लिहिलेलं आहे. ठीक आहे, लस्टर म्हणजे काय तर शायनी आहे, डक्टाईल म्हणजे काय तर त्याला आपण थिन वायर मध्ये काय करू शकतो, ड्रॉ करू शकतो. त्याबद्दल मेलेबल म्हणजे काय की हॅमर केल्यावरती पत्रा बनणार आहे. त्यानंतर त्याची काही एक्झाम्पल्स लिहिलेले. लक्षात आपल्याला काय ठेवायचं आहे, मर्क्युरी एक असा एलिमेंट आहे जो की आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये ऍट रूम टेम्परेचर भेटतो, बाकी सगळे जे आहेत ते सॉलिड स्टेटमध्ये असतात. ठीक आहे, त्यानंतर बघा नॉन मेटल्स. नॉन मेटल बिलकुल मेटलचे अपोजिट, म्हणजे काय, यांना काही लस्टर नाही आहे, हे गुड कंडक्टर नाही आहेत, म्हणजे बॅड कंडक्टर आहेत. त्यानंतर हे मेलेबल नाही आहेत, डक्टाईल नाही आहेत, म्हणजे सॉफ्ट आणि ब्रिटल आहेत. आणि एक्झाम्पल. ठीक आहे, मग आता बघा यामध्ये केमिस्ट्री म्हटलं तर एक्सेप्शन येणारच आहे. एक्सेप्शन म्हणजे अशी काही वेगळी गोष्ट नाही. एक्सेप्शन म्हणजे सिंपल लक्षात ठेवा, एक्सेप्शनचा अर्थ असा आहे जगासोबत न जाता काहीतरी दुसऱ्या मार्गाने जाणं, म्हणजे ती कॉमन नाही आहे, त्याला आपण एक्सेप्शन म्हणणार आहे. त्याला पण काही ना काही रिझन्स असणार आहे, तो ते आपण नंतर बघणार आहे. पण एक्सेप्शन म्हणजे काही वेगळी गोष्ट नाही. जसं लस्टर नॉन मेटल्सला नाही आहे, पण नॉन मेटल डायमंड आहे, आयोडीन आहे, हे लस्टर्स आहेत म्हणजे शायनी आहेत. किंवा बॅड कंडक्टर आहे, पण एक्सेप्शन मध्ये काय, ग्रॅफाइट, ग्रॅफाइट इज गुड कंडक्टर. सॉफ्ट अँड ब्रिटल आहेत, म्हणजेच काय ते आता बघितलं. एक्झाम्पल मध्ये लिहिले नायट्रोजन, कार्बन, आयोडीन. ठीक आहे, सो हे तुम्ही नोट डाऊन करू शकताय. त्याचसोबत आपण मेटलाइट पण बघितले. मेटलाइट म्हणजे काय, मेटल्स आणि नॉन मेटल्स याच्या मधोमध ज्या प्रॉपर्टीज आपल्याला भेटतात त्याला आपण काय म्हणणार आहे, मेटलाइट्स म्हणणार आहे. एक्झाम्पल मध्ये आर्सेनिक, सिलिकॉन, जर्मेनियम, अजून खूप सारे आहेत. हे मेटल्स, नॉन मेटल्स, मेटलाइट्स डिटेलमध्ये आपण परत पिरियडिक टेबल म्हणजे मॉडर्न पिरियडिक टेबल जो आपला चॅप्टर आहे त्यामध्ये आपण परत एकदा डिटेलमध्ये बघणार आहे. ठीक आहे, पण आता पुरतं हे जे आहे ते नोट करून घ्या. त्यानंतर लास्टचा पॉईंट बघता कंपाऊंड, होमोजेनियस मिक्सचर आणि हेट्रोजेनियस मिक्सचर राहिलेलं आहे, तेवढं आपण कंप्लीट करू. हे नोट डाऊन करून घ्या. ओके, एलिमेंट झाला. आता कंपाऊंड बघा काय आहे. जसं आपण एलिमेंट मध्ये बघितलं होतं की तो असा सबस्टन्स आहे की ज्याला आपण फर्दर डिवाइड केल्यानंतर तो सिम्प्लिफाय नाही होऊ शकत इझी केमिकल रिएक्शन म्हणजे ऑर्डिनरी केमिकल रिएक्शन. पण कंपाऊंड एक असा सबस्टन्स आहे की जो काय आहे की ब्रोकन डाऊन होतो सिम्पलर सबस्टन्सेस मध्ये बाय ऑर्डिनरी केमिकल रिएक्शन. जसं की एक्झाम्पल आहे CO2, H2O, हे कंपाऊंड आहे. म्हणजे यांना आपण फर्दर जर आपण सिम्प्लिफाय केलं तर कार्बन सेपरेट होऊ शकतो, ऑक्सिजन सेपरेट होऊ शकतो, किंवा H2O मधला हायड्रोजन सेपरेट होऊ शकतो, ऑक्सिजन सेपरेट होऊ शकतो. म्हणून याला आपण कंपाऊंड आहे असं म्हणणार आहे. सो सिंपल आहे, कंपाऊंड एलिमेंट मध्ये डिफरन्स तुम्हाला सांगता येईल, एलिमेंट्स ओळखता येतील, कंपाऊंड ओळखता येईल. एलिमेंट म्हणजे सेमच एकच एलिमेंट तिथं प्रेझेंट असणार आहे, जसं की हायड्रोजन झाला, नायट्रोजन झाला, ऑक्सिजन झाला.
कंपाऊंड म्हणजे दोन किंवा दोन पेक्षा जास्त एलिमेंट्स एकत्र येणार आहेत आणि बनणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, कंपाऊंड म्हणणार आहे. जसं की CO2 आहे, H2O आहे, ठीक आहे, या पद्धतीने असणार आहे. सो कंपाऊंड कळालं, एलिमेंट कळालं, क्लासिफिकेशन करू शकता, काय अडचण नाही. नेक्स्ट, मिक्सचर्स मध्ये दोन टाईप होते, होमोजिनियस आणि हेट्रोजिनियस. हे मी सांगितलेलं होतं की होमोजिनियस हेट्रोजिनियस ओळखण्यासाठी सिंपल लक्षात ठेवायचं, जे आपल्या उघड्या डोळ्यांना आपण सेपरेट करू शकत नाही फिजिकली त्याला आपण होमोजिनियस म्हणणार, करू शकतो त्याला आपण हेट्रोजिनियस म्हणणार. पण डेफिनेशन वाईज जर बघायचं झालं तर युनिफॉर्मली थ्रू आउट द बल्क हे मिक्स्ड असणार आहे. म्हणजे काय, कोणत्याही ठिकाणाचं तुम्ही काय करा, कन्सन्ट्रेशन चेक करा किंवा त्या ठिकाणचं तुम्ही प्रपोर्शन चेक करा, ते काय असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. म्हणजे काय की समजा सॉल्ट वॉटर आहे तर त्याची चव स्टार्टिंगची एंडिंगची सेमच असणार आहे. तो यामध्ये एक्झाम्पल आहेत मिल्क इन वॉटर, सॉल्ट सोल्युशन, शुगर सोल्युशन, हे सगळं आपण बघितलेलं आहे होमोजिनियस मध्ये. हेट्रोजिनियस म्हणजे काय, काही फिक्स्ड प्रपोर्शन नाहीये, म्हणजे काय युनिफॉर्मली काय नाहीये इथं थ्रू आउट द बल्क नाहीये, युनिफॉर्म नाहीये. म्हणजे काय, स्टार्टिंगला थोडं वेगळंच लागेल, शेवटला थोडं वेगळं लागेल, मध्ये थोडं वेगळं लागेल, या पद्धतीने असणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, हेट्रोजिनियस मिक्सचर म्हणणार आहे. म्हणजेच काय, व्हेल आहे, सँड वॉटर आहे, म्हणजे किंवा ब्लड आहे, हे एक्झाम्पल आपल्याला खूप जास्त लक्षात ठेवायचं, ठीक आहे. मागं पण सांगितलेलं आहे की ब्लड जे आहे ते हेट्रोजिनियस आहे, दिसताना आपल्याला ते होमोजिनियस दिसत असतं. ओके, हे समजलं असेल. सो पूर्णपणे आपण मॅटरची स्टडी किंवा क्लासिफिकेशन ऑफ मॅटर कंप्लीट केलेलं आहे. यानंतर आपण या व्हिडिओमध्ये स्टेट्स ऑफ मॅटरचं जे पण बेसिक असेल ते बघणार आहे आणि त्यानंतर मग आपण पुढचं बघू, ठीक आहे. हे सगळं नोट करून घ्या, मग त्यानंतर आपण स्टेट्स ऑफ मॅटर सुरू. ठीक आहे, तर क्लासिफिकेशन ऑफ मॅटर झालेलं आहे. आता आपल्याला स्टेट्स ऑफ मॅटर बघायचं आहे. स्टेट्स ऑफ मॅटर म्हणजे काय, तर मॅटरच्या कोणकोणत्या स्टेट आहेत. बेसिकली आपल्याला हे सगळं माहिती आहे. स्टेट्स कोणकोणते आहेत, तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, या तीन स्टेट मेन आहेत. या स्टेट्स मध्ये आपल्याला चार प्रकारच्या प्रॉपर्टीज बघायच्या, काय, व्हॉल्यूम, शेप, पार्टिकलचं बॉन्डिंग कसं असणार आहे आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स. आता या तिघांपैकी तुम्हाला हे माहिती आहे, व्हॉल्यूम काय माहिती आहे, शेप काय माहिती आहे, बॉन्डिंग पार्टिकलचं म्हणजे पार्टिकल किती क्लोज आहे की किती दूर आहे, आणि इंटरमॉलिक्युलर फोर्स. इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे काय, जर समजा हे दोन मॉलिक्युल्स आहेत, हा एक मॉलिक्युल आहे, हा एक मॉलिक्युल आहे, इंटर म्हणजे वेगवेगळे मॉलिक्युल्स आहेत, ठीक आहे. सो या दोन मॉलिक्युल्स मध्ये जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे, तो फोर्स ऑफ अट्रॅक्शन किती असणार आहे, त्याला आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणतो. म्हणजे थोडक्यात इंटरमॉलिक्युलर फोर्स म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू डिफरंट मॉलिक्युल्स और टू सेम मॉलिक्युल्स बट डिफरंट. म्हणजे काय, दोन वेगवेगळे सेम कंपाऊंडचे पण असतील तरी पण ते वेगवेगळे मॉलिक्युल्स असणं गरजेचं आहे, त्यामध्ये आपण इंटरमॉलिक्युलर फोर्स असं म्हणतो, ठीक आहे. मग आता यामध्ये चेक करू शकतो, तुम्हाला माहिती आहे सगळं, काय अडचण नाही. आणि स्टेट्स ऑफ मॅटर आपण पूर्ण चॅप्टर बघणारच आहे पुढे. हे फक्त बेसिक मध्ये एवढं आपल्याला इथं बघायचं आहे, कारण सम बेसिक कॉन्सेप्ट इन केमिस्ट्री, आपल्याला केमिस्ट्रीच्या सगळ्या बेसिक कॉन्सेप्ट इथे क्लिअर करायच्या आहेत. ओके, वन बाय वन चेक करा. व्हॉल्यूम बद्दल सांगा. सॉलिडचं व्हॉल्यूम काय असतं, आपल्याला माहिती आहे, फिक्स आहे की नॉट फिक्स आहे, फिक्स आहे, ते फिक्स आहे. लिक्विडचं व्हॉल्यूम बघा, लिक्विडचं व्हॉल्यूम म्हणत आहे, 1 लिटर पाणी तुम्ही कुठेही ठेवा ते 1 लिटरच राहणार आहे, ते 2 लिटर होणार नाही. म्हणजे याचा अर्थ व्हॉल्यूम काय आहे, याचं फिक्स आहे. गॅसचं व्हॉल्यूम फिक्स आहे का, नाही, गॅसचं व्हॉल्यूम पण फिक्स नाही आहे, नॉट फिक्स. कारण गॅसचं व्हॉल्यूम का फिक्स नाही आहे, कारण गॅसचं व्हॉल्यूम म्हणजेच काय, कंटेनरचं व्हॉल्यूम. तुम्ही गॅस कुठेही ठेवा, जेवढं ते कंटेनरचं व्हॉल्यूम असणार आहे तेवढं तो व्हॉल्यूम घेणार आहे. गॅसचं व्हॉल्यूम फिक्स नाही. नेक्स्ट आहे शेप वरती. सॉलिडचा शेप फिक्स आहे का, हा सॉलिड आहे, आज हा असा दिसत आहे, उद्या काहीतरी वेगळा येणार आहे, असं काय होणार आहे का, नाही. सॉलिडचं जे व्हॉल्यूम आहे ते पण आहे फिक्स आहे, ठीक आहे. लिक्विडचं व्हॉल्यूम फिक्स असेल पण त्याचा शेप फिक्स आहे का, नाही, कारण शेप फिक्स नाहीये. बॉटलमध्ये टाकलं तर बॉटलचा शेप घेणार आहे, जार टाकलं तर जारचा शेप घेणार आहे, पॉट मध्ये टाकलं तर पॉटचा शेप घेणार आहे. तुम्ही पाण्याला कुठेही टाका किंवा लिक्विडला कुठेही टाका, तो त्याचा शेप घेतो. म्हणजे शेप याचा काय नाहीये, फिक्स नाहीये, नॉट फिक्स. आणि गॅसचा तर व्हॉल्यूमच फिक्स नाहीये, सो शेपचा काय प्रश्नच येत नाही, शेप पण फिक्स नाही आहे, ठीक आहे. तो हे बेसिक पॉइंट्स आहेत जे आपण 10वी पर्यंत शिकलेलो आहे. नेक्स्ट, पार्टिकलचं बॉन्डिंग. म्हणजे पार्टिकल्स कसे कसे आहेत, सॉलिडचे पार्टिकल बघा, सॉलिडचे पार्टिकल एकदम क्लोजली बॉन्डेड आहेत, त्यामुळे ते काय एकदम जवळ जवळ आहेत. त्यानंतर लिक्विडचे पार्टिकल लूजली बॉन्डिंग आहे, म्हणजे बॉन्डिंग आहे त्याच्यामध्ये, फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे पण लूजली आहे, म्हणजे लूज बॉन्डिंग आहे. आणि गॅसेस मॉलिक्युल्स मध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा काय संबंधच येत नाही, ते इतके दूर दूर पार्टिकल्स आहेत की त्यामध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा काय विषय नाही आहे. त्यामुळे काय काय बघा, पार्टिकल बॉन्डिंग मध्ये हे येणार की क्लोजली बॉन्डिंग, क्लोजली बॉन्डेड, हे येणार लूजली बॉन्डेड. ओके, आणि गॅसेस मॉलिक्युल्स तर खूप हवे आहेत, म्हणजे एकमेकांपासून खूप दूर आहेत.
ओके, समजलं का? आता बघा, जवळ आहेत याचा अर्थ समजा या दोघांमध्ये फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूप जास्त असेल तर जवळ येणार. जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असेल तर थोड्या वेळ राहणार. जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन खूपच कमी असेल तर ते काय होणार आहे, खूपच दूर होणार आहे. सो फोर्स ऑफ अट्रॅक्शन आणि इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स किंवा जे पार्टिकल बॉन्डिंग आहे हे काय आहे, इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जास्त तेवढं डिस्टन्स कमी, जेवढा फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी तेवढं डिस्टन्स काय असणार आहे, जास्त असणार आहे. सो इंटरमॉलिक्युलर फोर्स बघा, यामध्ये डिस्टन्स कमी आहे म्हणजे फोर्स जास्त असणार आहे, सो हे स्ट्रॉंग आहे. ओके, यामध्ये डिस्टन्स खूप जास्त आहे म्हणजे हे काय असणार आहे, वीक असणार आहे. ओके, यामध्ये डिस्टन्स थोडंफार आहे, मीडियम आहे म्हणजे याचं काय असणार आहे, इंटरमिडिएट असणार आहे. ठीक आहे, इंटरमिडिएट. ओके, सो हे बेसिक पॉइंट आहेत स्टेट्स ऑफ मॅटरचे, हे तुम्ही नोट करून घ्या आता. ठीक आहे, तुम्ही साईडला झालेलो आहे, स्क्रीनशॉट वगैरे घेऊ शकता, काय अडचण नाही आहे. ठीक आहे, सो हे संपलेलं आहे या ठिकाणी. आणि स्टेट्स ऑफ मॅटर नंतर आता आपण प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि मेजरमेंट स्टार्ट करणार आहे. पण ऑलरेडी व्हिडिओ अर्ध्या तासापेक्षा खूप दूर गेलेला आहे. ठीक आहे, सो आपण हा जो पॉइंट आहे तो याच्या पुढचे जे पॉइंट्स आहेत ते पुढच्या लेक्चरमध्ये कव्हर करू. लेक्चर्स असे रेग्युलर येत राहणार आहेत, काय अडचण नाही आहे. तुम्ही या लेक्चर्सच्या संदर्भात जे पण डाऊट्स वगैरे असतील किंवा तुम्हाला अजून कोणता पॉईंट समजला नसेल तर तो पुन्हा एकदा पहा. अजून काही तुम्हाला शंका वगैरे असतील तर तो कमेंट सेक्शन ओपन आहे, तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये बिंदास सांगू शकता. किंवा टेलिग्राम चॅनलची लिंक मी दिलेली आहे, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तिथे डिस्कशन ग्रुप आहे, त्या ठिकाणी तुम्ही डिस्कशन करू शकता. मी अवेलेबल आहे, ज्या पण वेळी मला टाइम भेटेल मी तुमचा रिस्पॉन्स नक्कीच देईन आणि जितक्या लवकर पॉसिबल असेल तितक्या लवकर तुम्हाला काय भेटणार आहे, अपडेट्स भेटणार आहेत. सो हे लेक्चर आपण इथंच थांबूया. सर्वांनी इथपर्यंत व्हिडिओ बघितला हा त्याबद्दल सर्वांचं पहिला धन्यवाद. आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे पण विद्यार्थी तुमचे आता म्हणजे जे पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील जे 11वी मध्ये आलेले आहेत पण त्यांना पण कन्फ्यूज आहे किंवा स्टडी करण्यासाठी प्रॉब्लेम होत आहे, त्या सर्वांना तुम्ही हे चॅनल सजेस्ट करू शकता, हा व्हिडिओ त्यांना शेअर करू शकता. ठीक आहे, सो तोपर्यंत रिव्हिजन करत राहा. भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. धन्यवाद.